नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण मराठी व्याकरणातील बॅकबोन समजला जाणारा आणि मुलांना सर्वात जास्त कन्फ्यूज करणारा टॉपिक शिकणार आहोत. तो म्हणजे प्रयोग. आजची ही स्लाइड सिरीज बघितल्यानंतर प्रयोगाचा, अगदी संकर प्रयोगाचाही प्रश्न तुम्ही झोपेतून उठून सुद्धा बरोबर सोडवाल, याची गॅरंटी मी देतो. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी पाया पक्का करूया. प्रयोग म्हणजे काय? तर वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्यातील संबंध म्हणजेच प्रयोग. व्याकरणात कर्ता आणि कर्माची क्रियापदाशी जी जोडणी किंवा ठेवण असते तिलाच प्रयोग म्हणतात. पण हे ओळखायचं कसं? 1. कर्ता ओळखा. क्रियापदाचा मूळ धातू शोधा, त्याला नारा प्रत्यय लावा आणि कोण असा प्रश्न करा. जे उत्तर येईल तो तुमचा कर्ता. 2. कर्म ओळखा. कर्त्यापासून निघालेली क्रिया कोणावर घडते किंवा क्रियेचा रोख कोणाकडे आहे ते म्हणजे कर्म. हे दोन सापडले की प्रयोग ओळखणे डाव्या हाताचा खेळ आहे. प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार आहेत. 1. कर्तरी प्रयोग, जिथे कर्ता बॉस असतो. 2. कर्मणी प्रयोग, जिथे कर्म बॉस असते. 3. भावे प्रयोग, जिथे दोघेही गौण असतात आणि क्रियापद स्वतंत्र असते. आता एकेकाची चिरफाड करूया. पहिला प्रकार, कर्तरी प्रयोग. याची व्याख्या काय? तर कर्ता हा धातुरूपेश असतो, म्हणजेच क्रियापदाच्या रूपावर अधिकार चालविणारा असतो. सोप्या भाषेत सांगायचं तर कर्ता बदलला की क्रियापद बदलत असेल तर तो कर्तरी प्रयोग. याची सर्वात मोठी खूण म्हणजे ट्रिक. कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी प्रथमा विभक्तीत असतो, म्हणजे कर्त्याला कोणताही प्रत्यय नसतो. उदाहरणे बघा. मी शाळेतून आत्ताच आलो. पोपट पेरू खातो. शिक्षक मुलांना शिकवतात. या सर्व वाक्यांकर्त्याला प्रत्यय नाहीये, म्हणून हे कर्तरी प्रयोग आहेत. कर्तरी प्रयोगाचे 2 सोपे उपप्रकार आहेत. 1. सकर्मक कर्तरी, ज्या वाक्यात कर्म असते. उदाहरण, ती गाणे गाते. गाणारी ती, गाण्याची क्रिया गाण्यावर घडली म्हणजे कर्म आहे. 2. अकर्मक कर्तरी, ज्या वाक्यात कर्म नसते. उदाहरण, ती घरी जाते. जाणारी तीच आणि जाणारी पण तीच म्हणजे कर्म नाही. दुसरा प्रकार, कर्मणी प्रयोग. जेव्हा क्रियापद कर्माच्या लिंगवचनानुसार बदलते तेव्हा तो कर्मणी प्रयोग असतो. याची ओळखण्याची खूण म्हणजे ट्रिक. इथे कर्म हे नेहमी प्रथमा विभक्तीत असते, म्हणजे कर्माला प्रत्यय नसतो. पण कर्त्याला मात्र प्रत्यय असतो. तृतीया, चतुर्थी किंवा शब्दयोगी अव्यय. उदाहरण, तिने गाणे म्हटले. मला हा डोंगर चढवतो. बघा, तिनेमध्ये ने प्रत्यय आहे पण गाणेला प्रत्यय नाही, म्हणून हा कर्मणी प्रयोग. कर्मणीचे उपप्रकार खूप महत्त्वाचे आहेत, लक्ष द्या. 1. प्रधान कर्तृक कर्मणी. जरी क्रियापद कर्मानुसार बदलत असले तरी कर्ताच मुख्य, प्रधान वाटतो. उदाहरण, तिने गाणे म्हटले. 2. शक्य कर्मणी. नावातच अर्थ आहे, वाक्यात शक्यता किंवा सामर्थ्य सुचविलेले असते. ट्रिक, क्रियापदाला व असतो, जसे की करवते, बसवते, चढवतो. उदाहरण, रामाच्याने काम करवते, मला हा डोंगर चढवतो. पुढचा प्रकार 3. प्राचीन किंवा पुराण कर्मणी. हा प्रकार जुन्या मराठी काव्यात सापडतो. ट्रिक, धातूला ज हा प्रत्यय असतो, जसे की करीजे, बोलीजे, कीजे, देईजे. उदाहरण, त्वा काय कर्म करीजे लघुलेकराने, नळे इंद्रासी असे बोलीजेले. 4. समापन कर्मणी, जिथे क्रिया पूर्ण झाल्याचा अर्थ असतो. समाप्ती. ट्रिक, कर्ता षष्ठी विभक्तीत असतो, माझा त्याचा, आणि क्रियापद संयुक्त असते, लिहून झाली. उदाहरण, त्याची गोष्ट लिहून झाली. 5वा उपप्रकार, नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी. हा इंग्रजीच्या पॅसिव्ह व्हॉइससारखा असतो. जेव्हा कर्ता स्पष्ट नसतो किंवा टाळायचा असतो तेव्हा हा वापरतात. सुपर ट्रिक, कर्त्याला कडून हा शब्द जोडलेला असतो. उदाहरणे, शिपायाकडून चोर पकडला गेला, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला, सभेत पत्रके वाटली गेली. तिसरा मुख्य प्रकार, भावे प्रयोग. जेव्हा क्रियापद कर्ता किंवा कर्म कोणाच्याच लिंगवचनाप्रमाणे बदलत नाही, तर ते नेहमी तृतीय पुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी आणि स्वतंत्र असते. ओळखण्याची खूण म्हणजे ट्रिक. 1. कर्त्याला तृतीया किंवा चतुर्थीचा प्रत्यय असतो. 2. जर कर्म असेल तर त्यालाही द्वितीयेचा प्रत्यय असतो, सप्रत्ययी द्वितीया. म्हणजेच कर्ता आणि कर्म दोन्ही लॉक्ड असतात. उदाहरण, रामाने रावणास मारले, दोघांना प्रत्यय आहे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवाने. भावे प्रयोगाचा एक खास प्रकार आहे, भाव कर्तरी प्रयोग किंवा अकर्तृक भावे प्रयोग. या वाक्यांमध्ये क्रियापदाचा भाव किंवा अर्थ हाच वाक्यातील कर्ता असतो, वेगळा कर्ता नसतो. ट्रिक, निसर्गाच्या क्रिया किंवा भावना दर्शवणारे शब्द. उदाहरणे, मला आज मळमळते, सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडले, आज सतत गडगडते. इथे उजाडले म्हणजे उजेड झाला, तो भावच कर्ता आहे. आणि आता शेवटचा, थोडा अवघड पण महत्त्वाचा भाग, संकर प्रयोग, मिश्र प्रयोग. जेव्हा एकाच वाक्यात 2 प्रयोगांच्या छटा दिसतात. 1. कर्तृ कर्मसंकर,
कर्तरी आणि कर्मणीचे मिश्रण. उदाहरण, तू मला पुस्तक दिलेस, तू लाडू खाल्लास. 2. कर्मभावसंकर. कर्मणी आणि भावेचे मिश्रण. उदाहरण, आईने मुलीला निजवले. 3. कर्तुभावसंकर. कर्तरी आणि भावेचे मिश्रण. उदाहरण, तू गाईला घालविलेस. तर मित्रांनो, हा होता प्रयोगाचा संपूर्ण अभ्यास. शेवटच्या स्लाइडवर मी जो चार्ट दिला आहे तो डोळ्यासमोर आणा. कर्त्याला प्रत्यय नाही तर कर्तरी, कर्माला प्रत्यय नाही पण कर्त्याला आहे तर कर्मणी, दोघांनाही प्रत्यय आहे तर भावे. बस एवढं लक्षात ठेवा, तुमचा मार्क कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.